आमच्या मुंबईकरांचा रविवार म्हणजे मस्त बाजारातून सकाळी सकाळी मच्छीवाल्या मावशीकडून ताजी मच्छी आणायची, त्याचं फ्राय किंवा कालवण करायचं। आणि आज मी आणि जीवन गेलो होतो मच्छी आणायला आणि मस्त असे ना ताजे पापलेट आणलेले आणि आधी घरी आल्यावर ना मस्त असं थंडगार पेरूचा ज्यूस पियायला घेतला, कारण आता उन्हाळा सुरू झाला आहे। मग आणलेल्या पापलेटचं काय करायचं हे डिस्कशन झाल्यावर शेवटी ते फ्रायच करून खायचे, यावर शिक्का मारून मग ते साफ करायला घेतले। आणि येथे नेहमीप्रमाणे आमच्या लाडोबाची लुडबुड सुरूच होती। त्याला फ्राय केलेली मच्छी खूप जास्त आवडते म्हणून त्याची ही धडपड। आता त्याला काय माहिती आणलेली मच्छी काय अशीच फ्राय करून नाही निघत, त्याला खूप तामझाम करावा लागतो। मच्छी साफ करा, मग मॅरिनेट करून ठेवा, मग कुठे ती तव्यावर जाऊन फ्राय होऊन येते। असो, मी जेव्हा सासरी पहिल्यांदा आले ना तेव्हा मला ना ताजी मच्छी कशी ओळखायची हे मला माहीत नव्हते, पण ना रोज रोज तीच कामं जर आपण करत राहिलो ना की आपल्याला त्या गोष्टी समजायला लागतात, बरोबर ना। पण ना मच्छीचं कालवण कसं बनवायचं, फ्राय कशी करायची आणि कोणत्या मच्छीचं कालवण हे अधिक चविष्ट लागतं हे सगळं नॉलेज मात्र माझ्या पप्पाकडून शिकले। कारण माझ्या ना माहेरी मच्छी आणण्यापासून ते मच्छी साफ करण्याचं काम, परत त्याचं काय करायचं हे सगळं ना आमचे पप्पा सांगायचे, म्हणून तेवढी एक गोष्ट ना माझ्या चांगली लक्षात राहिली आणि आता ना मला बऱ्यापैकी सर्व जमतं असं म्हणायला काही हरकत नाही। आता मच्छी छान अशी मॅरिनेट करायला ठेवली आणि मी यात ना जास्तीचं ना लिंबू पिळून टाकले, कारण ना माझ्याकडे ना आगळ नव्हतं आणि ना कोकम भिजत ठेवायला मी विसरली होती। आणि लिंबू पिळून झाल्यावर ते मी कधीच फेकून देत नाही, कारण ना त्याचा उपयोग मी ना कुकरमध्ये टाकायला करते। त्यानंतर ना भात डाळीचा कुकर लावलेला आणि ना एका छोट्याशा कुकरमध्ये ना मी आमच्या तिघांसाठी पुरेल इतका भात डाळ लावून घेते आणि ते एका टायमासाठी पुरेसा होतो। मग डाळ पण फोडणीला लावून घेतली, त्यानंतर मस्त असे ना मच्छी फ्राय करायला घेतली। आता आपली मच्छी फ्राय होते तोवर नाही का साईडला मटण पण सोलून घेतले आणि आता आपली फायनली थाली पण रेडी झाली होती। भात डाळ चपाती पापलेट फ्राय, या मग जेवायला। आता जेवून झाल्यावर ना पहिले किचन साफ करून घेतले, कारण ना काही पण आपण जेव्हा फ्राय करतो ना तेव्हा आपला किचन ओटा खूप जास्त ऑइली होतो, म्हणून ते आधी करून घेतले। मग या भांड्यांचा पसारा बघून ना मला तर असं वाटतं ना की ही भांडी तर प्रत्येक स्त्रीच्या 5वीलाच पुजलेली आहेत की काय। असो, आता हा भांड्यांचा पसारा मी आवरून घेते। आता भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।